मुंबईसह महत्त्वाच्या पालिकेमध्ये महायुती म्हणून लढणार प्रमुख पालिकांमध्ये युती करण्याचा वरिष्ठांचा आदेश। महापालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता, अशी माहिती रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषदेतून दिली। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीकडून सर्वे होणार। सर्वेमध्ये भाजपला जवळपास 90 ते 100 जागा मिळणार, तर शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार, अशी खात्रीलायक सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। महायुतीचे आमदार रेशीमबागेतील संघ मुख्यालयाला देणार भेट। येत्या रविवारी भाजप शिवसेनेचे आमदार नागपुरात संघभूमीमध्ये जाणार। युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाईल, मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नवले पुलावरील अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। नवले पुलावर वसंत मोरेंचा अपघात होता होता वाचला। भरधाव वेगातील टेम्पो वसंत मोरेंच्या अक्षरशः जवळून निघून गेला। थरार फेसबुक लाईव्ह मध्ये चित्रित। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये सादर केला जाणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये राडा झाला होता। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन। वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतला। लातूरमधल्या राहत्या घरी चाकूरकरांचे निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिले। मुंबई महापालिकेच्या कचरा घोटाळ्याविरोधात मनसेनं आयुक्तांसमोर गोंधळ घातलाय। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेमध्ये कचरा घोटाळ्याबाबत माहिती समोर आणली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये एक सकारात्मक बैठक पार पडली। आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तर दोन्ही पक्षांची स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी सुद्धा स्थापन केली जाणार असल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीनं सर्वेक्षण केले। या सर्वेक्षणात भाजपला जवळपास 90 ते 100 जागा, तर शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार असल्याचं सांगितलं जातं।